पिठलं पाणी सुटणार मला वाटतं आधी हे वडा खाल्ला हा इंतजार One, two, three, hit it! मी अंतरा, मी सुकन्या, मी श्रद्धा आणि वेलकम टू आता बास. आज आम्ही आलोय इथे विक्रोळीला महाराष्ट्र महोत्सव मध्ये फूड फेस्टिवल आणि इकडे तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड बघायला मिळणार आहे आणि आम्ही पण तेच एक्सप्लोर करायला आलोय. जसं स्टॉल्स आहेत, गेम्स आहेत, हे सगळं एक्सप्लोर करूया. तुम्ही सुद्धा या आमच्या सोबत. चला लवकर जाऊ. हे जे तुम्ही बघताय ते रिअल फ्रूटचा आईस्क्रीम आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे हा आईस्क्रीम खायला. तर कुठलं ट्राय करूया. मिक्सच असतात. आय गेस मिक्सच आहे मला. तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राइस सकट ठेवल्या आहेत गोष्टी. मासळी ठेवली हा आणि आमच्यातले 2 मेंबर्स असे आहेत ज्यांना याची चव घेता येणार नाही कारण व्हेजिटेरियन्स. पण त्यांना बॅलन्स करायला आम्ही दोघी आहोत जे फिश इटर आहोत आणि हे बघून तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. व्हेजिटेरियन फूड सुद्धा दिसतंय मला तिथे वांग भरीत दिसतंय. हा तर इथे या ताई आहेत आणि त्या फ्रेश घावणे बनवतायत. लाईव्ह काउंटर चालू आहे. थोडं आपण ताईंशी बोलूया. ताई तुमचं नाव काय? माझं नाव हर्षाली सुरेश करते. बरं. आणि मी किती दिवस हा स्टॉल इथे लावताय? एका ठिकाणी 10 दिवस असं 4 महिने आम्ही फिरतो. अच्छा. तुम्ही सगळे व्हेज आणि नॉनव्हेज सगळे कोणी असतं. तुमच्याकडे स्पेशालिटी काय आहे? गावणे, आंबोळी, फिश मध्ये कोलंबी मसाला, व्हेज मध्ये सोलकढी आणि काळा वाटाण्याची उसळ, वडे. मग मला वाटतं आपण सोलकढी ट्राय करायला हवी इकडची. काय वाटतं? या सुरुवात करूया सोलकढी पासून, शुभारंभ करूया. एकच घेऊया कारण खूप काही गोष्टी ट्राय करायच्यात आपल्याला पुढे पण. छान आहे, फ्रेश आहे. नाईस. करेक्ट आहे. जास्त आंबट नाही, जास्त गोड नाही, मधली चव आहे. मी याला आता बास देऊ शकते. हो आता बास. आता बास. इकडे पण बघू शकता तुम्ही खूप साऱ्या थाळी अवेलेबल आहेत आणि त्यांच्या प्राइसेस पण इथे लावलेले आहेत. आणि मला आतापर्यंत पाणी. तर आपण ज्या शॉप मध्ये आलोय, ज्या स्टॉल वर आलोय ते महिला बचत गटाचं स्टॉल आहे. तर आपण त्या काकींची गप्पा मारूयात आता. हाय काकी, तुमचं नाव सांगा मला. सविता बंडू सरवरे. आणि हे तुम्ही किती वर्षापासून करताय? हे मी 10 वर्षापासून करते. 10 वर्षापासून आणि कन्सिस्टन्सी आणि ही इथली टेस्ट ना ऍक्च्युली मी खाल्लंय. इथलं पिठलं भाकरी खाल्लं आणि खूप कमाल जेवण आहे हे. आणि हे जे तुम्ही बघताय की असं लाईव्ह ही पुरणपोळी आहे, गरम गरम बनवतायत. कुरड्याचे धपाटे, भाकरी आणि ही आम्हाला दिसते मस्त चमचमीत शेवभाजी, पिठलं. कुरड्याचे दही धपाटे आवडतात आणि आळूवडीची भाजी, भरली वांगी, भरली भेंडी, भरली कारली आवडतात. सगळं म्हणजे सगळं स्पेशलच आहे. हाय. शुभारंभ. कुरड्याचा धपाटा विथ ठेचा आणि तो गरमागरम आहे. ओ गॉड. हात पण असा तव्यावरून निघून इथे आलेला आहे. अरे यार इथे क्लास आहे आणि तो ठेचा म्हणजे क्रेझी आहे की नाही. आता बास आहे सिरियस. आता बास. ठेचा आता बास. धपाटा आता बास. म्हणजे आता यापुढे ह्याच्याशी नो कॉम्पिटिशन. येस. धपाट्या बरोबर आम्ही आता पिठलं टेस्ट करतोय. मला माहिती आहे हे क्रेझी असणार आहे. हे ना खानदेश स्पेशल जेवण आहे.
आणि ते पिठलं सुद्धा इतकं टेस्टी आहे ना. काय कशाला म्हणजे काय कशापेक्षा चांगलं हे सांगताच येत नाही कारण की सगळंच छान. आणि हे सगळंच व्हेज आहे बरं का, व्हेज हा, व्हेज. हे व्हेज आहे, व्हेजिटेरियन स्टॉल आहे. आता मी ताईंना पुरणपोळी देखील बनवायला सांगितली आहे. म्हणजे आम्ही विचार केला जर हे धपाटे इतके छान असू शकतात, पुरणपोळी किती छान असेल. आणि ना असं ऐकलंय की खानदेशची पुरणपोळी ही खूप टेस्टी असते, पण आतापर्यंत मी कधी खाल्ली नाहीये. विदर्भातून खाल्ली, खानदेशची पहिल्यांदा. म्हणजे मुळात तुम्ही कुठून आहात? बीड. बीडवरून. पण तुम्ही इथे राहता? आमचा जिल्हा बीड आहे, मी माजलगावची आहे. पण आम्ही तिकडूनच स्टॉल करतो आणि 4-5 महिने आम्ही स्टॉल करून नंतर गावी जातो. ती पुरणपोळी टेस्ट करतो. ते नाही आवडत. मला याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं म्हणजे मऊ आहे आणि लगेच जायफळची टेस्ट येते. छान वाटतंय. अतिशय प्रमाणात गोड नाहीये, खूप सटल तो स्वीटनेस आहे जो जास्त चांगला वाटतोय प्रमाणात. एक जण एक घेऊन गेला ना पुरणपोळी, दुसऱ्या दिवशी 4-5 घेऊन जाणार घरी पाच. आणि आता दादरला तर 2-2 किलो पुरण पुरत नाही मला. आहे वैभव लक्ष्मी महिला बचत गट, ज्याच्यामध्ये सगळेच पदार्थ मिळतात आणि मी सजेस्ट करेन की प्लीज ट्राय करा. आता नेक्स्ट मी आलो आहोत बँड्रा 51 या स्टॉलवर, B51. आणि हे जे तुम्ही बघताय इथे इतकी व्हरायटी दिसतीये, ज्यूस ट्राय करूया. त्याच्यामध्ये माझे हे होममेड मोजितो आहे आणि बोबाटी आहे. त्याच्यामध्ये मोजितो आहे, ब्लू लगून आहे, बबल गम आहे, मँगो आहे, स्ट्रॉबेरी आहे, ब्लॅक करन आहे, ब्लॅक फ्रायडे आहे, पीच ॲप्रिकॉट आहे, 4 बेरीज आहे. ब्लॅक फ्रायडे थोडा खट्टा मिठा टाईप, एक जिरा साईड. त्याच्यामध्ये वॉटरमेलन आणि जिरा मिक्स फ्लेवर आहे. त्याच्यामध्ये माझे होममेड सिरप आहे. या वर्षी मी बोबाटी पण ऍड केली. त्याच्यामध्ये कोल्ड कॉफी आहे, बोबा चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, मँगो आहे, बटरस्कॉच आहे आणि ब्लॅक करन. तू सांग. चेरी नाहीये ना बोबा सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ना. हा म्हणून. हा म्हणजे आज थर्सडे आहे पण आम्ही पितोय ब्लॅक फ्रायडे. मला आवडलाय, जिरा आणि वॉटरमेलन. वॉटरमेलन आणि जिरा मला आवडलं. कोल्ड कॉफीचं करा ना. पण नाही आवडत. तो बोबा बॉम्बलाच बसलाय खाली. आला आला आला. कुठलं बोबा म्हणजे काय? सो बोबा हे ना काहीतरी असं आता आपल्या इंडियन साठी साबुदाण्यासारखा पदार्थ आहे, पण ही बोबा टी वगैरे ना हे साऊथ कोरियनचं खूप फेमस पेय आहे. म्हणजे खूप त्याचा क्रेज आलाय. तो आता त्याला आपण माहिती ना आपण सगळे पदार्थ इंडियन कस्टमाइज. वी आर इंडियन. सगळ्याला आपल्या त्यामुळे बोबा टीचा बोबा शेक झालं, बोबाटा करू. दोन एकदम वेगवेगळे आहेत हे, पण छान आहे. माझ्यासाठी ब्लॅक फ्रायडे सुद्धा आता बास आहे आणि बोबा कोल्ड कॉफी सुद्धा आता बास आहे. म्हणून ईस्टला फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड. फायर ब्रिगेड विकेट ही गई. आता आपण नेक्स्ट स्टॉल वर जातोय. त्याला स्मॉक बिस्किट म्हणतो. हे -160 डिग्री असते. ह्याचं बिस्किट मध्ये इन्व्हॉल्व करून त्याच्यात धूर निघते. क्यू करू. सावा. थंड आहे ते. आणि आता आम्ही आलोय माझ्या घरच्या स्टॉलवर. माझं नाव आहे अंतरा आणि भूमीच्या पाटील आणि हा आहे पाटलांचा स्टॉल. आपण आलो आता मालवण कट्टामध्ये आणि हे माझ्या ताईचं स्टॉल आहे. हो. माझी सक्ती मोठी बहीण आणि तिने बऱ्याच 2-3 वर्ष तर मीच बघते हे सगळं ती करते. आणि तुम्ही जसं बघू शकता जवळपास हॉटेल आहे मालवण कट्टा. ठेचा मसाला, प्रॉन्स मसाला आहे, तिसऱ्या मसाला आहे, पापलेट आहे, बोंबील, खेकडा, सुरमई, छोटी सुरमई आहे, बांगडा आहे, ही आहे बांगडा थाली आहे, चिकन थाली आहे. आणि हे कोल्हापुरी पद्धतीचं आहे, तांबडा रस्सा आहे ना हा.
ताई हे सगळं बनवण्यासाठी तू किती वाजता उठतेस आधी ते ते तर 11 वाजता. माय गॉड आणि हे बनवते रात्री म्हणजे आदल्या रात्रीपासून सगळी तयारी सुरू अजिबात नाही, अजिबात नाही. मी 11 वाजता उठते आणि आमचं 5 वाजेपर्यंत सगळं जेवण हे रेडी होतं. कमाल आहे. माझ्या हाताखाली 4 बायका आहेत, 2 पुरुष आहेत मला मदतीला. आणि हे सगळं म्हणजे हे जे मसाले आहेत जे काही बनतं ते कुठून बाहेरून न आणता सगळं घरात करतात ते मसाले पण वाटण बिटण सगळं. आणि मला तर हे खूप जवळून माहितीये कारण ही मला डोसे बनवायला उभं करायची फेस्टिवल मध्ये. तर मला हे मी बघितलंय सगळं आणि तिची मेहनत पण बघितली. खूप मेहनत आहे. म्हणजे आता संध्याकाळी स्टॉल लावायचे त्यांना 7 वाजता लावायचं पण त्याच्यासाठी 11 वाजता उठून ही सगळी तयारी करावी लागते. आयडिया म्हणजे मला पहिल्यापासून जेवण करायची खूप आवड आहे आणि माझी खूप इच्छा होती की आपण पण कुठेतरी हॉटेल लावावं. एकदा आम्ही असंच मालवणी जत्रा फिरायला गेलो, मी आणि माझे मिस्टर. त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण पण इकडे स्टॉल लावूया. म्हणून आम्ही 3 वर्षापूर्वी मुलुंडला एक स्टॉल छोटं लावलं. मग त्याचं छोटं स्टॉल लावताना तर मी एवढं मोठं हे हॉटेल उभारलं. सोलकडे पिण्याचं जेवण जास्त जातं. भूमिकाचे मम्मी पप्पा ही आले असं वाटतं ना काका आणि काकी खूप खंबीरपणे उभे होत्या ताई आणि भूमीच्या मागे आम्ही नेहमी बघत आलो आणि त्यांच्या सपोर्टमुळे या दोघी आता एवढं आहेत करतायत. त्यामुळे काका आणि काकीचा मेन मान आहे. मटन पायाचं. हे प्रॉन्स राईस आहे, कोलबी भात. हे चिकन किमा आहे, चिकन कलेजी आहे आणि हे वजरी आहे आणि हे चिकन पेटीस पाव आहेत आणि हे आंबोळ्या चटणी. हे संपलं आता आमचं. आणि मला इथे हा एक हे आमचे मोदक. हे स्वतःच आम्ही घरात बनवतो सगळे. मस्त बाहेरचं आवरण पण छान आहे आतलं सारण पण छान आहे फ्रेश आहे मज्जा आली सारण आणि मेन म्हणजे बाहेरचं आवरण सॉफ्ट छान आहे. कारण ते जे बाहेरचं कव्हर आहे ना ते सुद्धा एकदम मॉइस्ट. आतलं जे आम्ही चव म्हणतो आतला जो चव आहे तो सुद्धा खूप टेस्टी आहे. अतिशय अतिशय स्वीट नाही आणि मला असे स्वीट पदार्थ आवडतात जे खूप गोड नसतात. असं बाईट घेता घेता एकदम असा गोड 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 नसतो. परफेक्ट आहे. आता बास मी खाल्लं नाही तरी माझ्या ताईचंच नाव नाहीये. हे कोकणातलं फेमस आणि घरोघरी मिळणार गरम गरम खाण्याची जी मजा आहे ना वा चटणी पण आता बा चटणी पण तसं मला थोड्या वेळापूर्वी वेदिका म्हणाली आम्हाला ना सगळ्यांना असं आंबट आवडतं आंबट गोड पेक्षा तशी चटणी परफेक्ट आंबट. भाकरी मी फक्त वडा खाल्ला कारण मला असेच नुसते वडे खायला खूप आवडतात छान टेस्ट आहे आता मस्त कमालीचं चिकन मसाला आणि मी कोंबडी वडे ट्राय करणार. घरगुती टेस्ट आहे बेस्ट. म्हणजे ना बाहेर गेल्यावर घरगुती जेवणाला आपण तरसतो असं असतं. एकदम आपुलकीची टेस्ट आहे ही. मस्तच मज्जा आली. ऑलमोस्ट सगळेच पदार्थ छान आहेत. मी व्हेज चवळीची भाजी खाते. मी थांबत नाही अजून खातेच आहे. संपवली मी. मस्त. ओके. आणि तो तोंडात आवळा. नाईस. हे भाताचा सुगंध पण छान आहे. हे मोठे प्रॉन्स आहेत त्यांना थोडस सोलून खावं निघालोय आणि आम्ही खूप गोष्टी एक्सप्लोर केल्या. खूप मस्त आहे तिथे सगळे फूड स्टॉल ऑथेंटिक पण आहेत आणि तिथे जंक फूड्स वगैरे वगैरे सगळ्याच प्रकारचे स्टॉल्स अवेलेबल आहेत. आम्हाला
काय आकाशपाळणा वगैरे या ठिकाणी बघता नाही आलं कारण आमच्याकडे वेळ खूप कमी होता आणि खूप कमी वेळात खूप बऱ्याच गोष्टी ट्राय करायच्या होत्या. हो त्यामुळे आम्ही अगदीच पटापट जितकं होऊ शकेल त्या सगळ्यांचे रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलाय. आणि So- मला वाटतं महोत्सवाची गंमत हीच आहे की आपल्याला त्या गोष्टी खायला वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. सगळंच एका ठिकाणी मिळतं. तुम्हाला हे आमचं हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या जवळपास आसपास असे फूड फेस्टिवल लागत असतील आणि तिथले कोणते कोणते पदार्थ कोणते कोणते स्टॉल्स आम्ही व्हिजिट केले पाहिजेत हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आम्ही जाऊ आणि रिव्ह्यू देऊ. पुन्हा भेटूया नवीन एपिसोड मध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत आता बाय.